आपलं बोलायचं जिमला जायचं योग्य नाही. सकाळी सर जायला काय हरकत नाही सर, पण मला हे नाही ना भेटत, वेळ कसा भेटणार सर सकाळी जिमला जायला? सकाळी 5ला झोपायला मला 9 वाजता लागते. 7 ते 7 जायचं रे, 6 ते 7 करून यायचं मग. तसं होऊ शकतं केलं तर, पण रात्री झोपायला लवकर लागणार मग त्याच्यासाठी मला. सो मी निघालो आहे आता आणि ऑफिसर संपलेत. मी थोड्या वेळात पोचेन मुंबईला, 2 तासामध्ये. सो फायनली आय एम होम आणि जेवण माझ्यासाठी घरी रेडी असणार आहे. तर मी जाणार, जेवणार आणि मस्त झोपणार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे माझा कॉन्व्होकेशन डे आणि मी आलो आहे मुंबईमध्ये काल रात्री. तर मी आता निघतो आहे, मी रेडी झालो आहे आणि मी कॉलेजमध्ये जातो आहे आणि ही ऑफिसमध्ये जाते. इकडे ग गेली. तो आता मी निघतो, बाकी सगळे पोचले असतील तिथे. आज पण तयारी होत नाही आहे, तिच्यामुळे मला लेट होणार आहे. Shadows creep, whispers of the city, secrets they keep underneath the street lamps. कॉलेजमध्ये एकदम मी नाव तुझा फोटो होता. चल चल चल. कर ना मग असंच धरूचं असतं, ब्लॉग असंच बनतात. काय बोला तू लाज काढू का तिला मालवणी माणसाची कळला ना? बाकी सगळे बोलतात, तुका बोलाक नाही ना. अरे मालवणी काय बोला, अजून काय बोला? सगळे तेरणात मालवणी कोण बोला जास्त? Neon light, corners hum with the jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. The Trust, Shri P.T. Deshmukh, esteemed deans and HODs on the dais, parents. हा एक माझा मित्र आहे अक्षय, हा पुण्याला असतो. ठीक आहे, पण हा कधीच मला फोन नाही करत. तर अशा प्रकारे आपलं कॉन्व्होकेशन झालेलं आहे. झाले सगळं कॉन्व्होकेशन. पहिल्याच आमचंच झालं एक्सटीसी. पहिला नंबर माझा. कॉन्व्होकेशनला सर्टिफिकेट नाही, ईडीची शीट. बाई काय ह्याच्यात काहीच नाही, डमी आहे. काय बोलू नाही शकत. 100. तुझ्या चॅनलचं काय झालं ते सांग. अरे माझ्या चॅनलचं मी परत कमबॅक होणार आहे लवकरच. पण आता काय झालं, माझा चॅनल होता मॉनिटाईज झाला, $66 माझ्या अकाउंटला आलेले. पण ना आमच्या दादांनी डायरेक्ट स्ट्राईक टाकली आणि चॅनल नातोबस्त केला. श्रीमान दादा नाही, डायरेक्ट महेश मात्र आणि एक ICC वाल्याने टाकली, इंडियन क्रिकेटवाल्याने. ते पण जरा विचित्र झालं. आता बघूया आपण पुढच्या क्षेत्रात नवीन कमबॅक करू आपण थोड्या वेळात. ऑलवेज लेट कमर. हाय गाइस. हाय गाइस. काहीतरी चांगलं बोल. हे तुझं झालं का नाही? अजून बाकी आहे. फोटो तू मध्ये आलास म्हणून राहिलं. माझ्यामुळे राहिला बघा. डिग्री म्हणून अनपड आहे ते लोक, डिग्री मिळून पण अनपड. काही नाहीये. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. दीक्षांत समारंभ, दीक्षांत. सो आता मी घरी जायला निघालो आहे आणि कॉन्व्होकेशन वगैरे एकदम सगळं मस्त झालं. सगळ्या फ्रेंड्सला भेटलो मी आणि आता मी घरी जाऊन आराम करीन आणि संध्याकाळी परत मला बाहेर जायचं आहे. डिनर वगैरे करीन फ्रेंड्ससोबत.
सो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलतो आहे कारण की मी आता झोपून उठलो आहे मस्त. आणि मी आज जातो आहे माझ्या फ्रेंड्सना भेटायला. खूप टाईम नंतर फ्रेंड्सला भेटणार आहे त्या. ॲक्च्युली 2 जणांना सकाळी भेटलो होतो पण अजून 2-3 जण त्यात ॲड होणार आहेत आज. सो मी खूप टाईम नंतर भेटेन. मी खूप एक्सायटेड पण आहे. सो आज जाईन आता मॉलमध्ये. ते ऑलरेडी पोचले असतील. मी जाईन, मी मग डिनर करू आणि मग मी डायरेक्ट डिनर करूनच घरी येणार आहे. सो भेटूया त्यांना. Bare knuckle truth, raw and unrefined. Every line. हे बघा, हेच ते लोक ज्यांना मी भेटायला आलो होतो. झुकी खोल. हॅलो गाईज, कपडा चेंज. होय हाय. रत्नागिरकर. कुठे जायचं आहे आपल्याला? जेवायला. कुठे कुठे जायचं आहे आपण जेवायला ते तर सांगा. अरे शोधायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अजून शोधलं नाही? नाही. बेलापूर साईडला जाऊया. मग तू येऊन काय केलं? तू पण नाही का त्यांना बोलली का? ते प्लॅनिंग प्लॉटिंग आकांक्षा करणार होती. एकमेकांवर ढकला आता आहे ना. गाडी पण तिचीच आहे, सो आकांक्षा सगळं प्लॅनिंग बरं अरे ठीक आहे, बैलापूरला खूप सारे भेटते. तिकडे कुठे पण जा. चालेल. फॉर्म डेट्सला. घरी होतो रे बरोबर. तू किरकिर मध्ये आल्यासारखं वाटतं. यांना डिग्री मीट सौरभ. हाय गाईज. मीट रुई. होय आज कमी कर. यांना डिग्री भेटली आहे युपीच्या युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटीमधनं. तो जो गळ्यात घालायचा स्क्रोल जो दिला होता ना त्यावरती युनिव्हर्सिटीनं लिहिता युनिव्हर्सिटी असं लिहिलेलं आहे. सो हे लोक असं बोलतात पण आम्हाला माहिती आहे आम्ही किती घासलंय, किती मेहनत केली आणि आम्हाला डिग्री मिळाली. सो तुम्ही IT वाले लोगों को नहीं पता चलेगा. फॅमिली ब्लॉग आहे माझा. ही काय करते विचारलंस ना तू? ही एका प्रीमियम कॉल सेंटर मध्ये कामाला जाते. काय करतात तिथं? ए आणि तुझ्या ब्लॉग मध्ये नको घेऊ. नाही रे, प्रीमियम कॉल सेंटर नाही. हे काय आहे ते सांग. फ्रुटेल मध्ये मी आहे ॲज अ प्रोडक्ट इंजिनियर. प्रोडक्ट इंजिनियर. 3 महिन्यासाठी. 3 महिन्यासाठी. ठीक आहे. जेवायला ॲक्च्युली जो आमचा ग्रुप आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे हे टेबल अख्खं पुरलं नसतं पण हे आज सगळ्यांनी टच्चू दिलाय मला. कोणी आले नाही. Make symphonies when the corner sings. City lights shine, but they never show. इकडे. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय ब्लॉग. हायजॅक. सो ये व्लॉग मेरा नहीं, ये व्लॉग विश व्लॉग का है. विश व्लॉग मी मराठीतून करतो ब्लॉग बाबा. सॉरी बारडी. आपण फिरूया परत मराठीमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मानव चेतन मंडळी. हा आहे विश्वनाथ, ही आकांक्षा को, तो सौरभ बारंबे काळा कुट्टा आणि ही उई मांजरेकर. आज आमचा कॉन्व्होकेशन डे होता तर हा व्लॉग त्यांनी चालू केलेला. संपवतोय मी तर तुम्हाला- संपवणार इथे नाही रे बाबा, संपवणार घरी. मी माझ्या एंडनी संपवतो, त्याच्या बघून गेल काय करायचं ते. याचे ओला ड्रायव्हर आमची. ओला ड्रायव्हर काय घेऊन आले बघा आम्हाला. तर आजचा मुद्दा असा होता, आज होता आमचा कॉन्व्होकेशन डे. कॉलेजकडे रडून पोरांनी कॉन्व्होकेशन मागितला. ठीक आहे, कॉलेजने दिला. युनिव्हर्सिटी दिलाय. 100 घेतले पण. तर झाला कॉन्व्होकेशन डे. बसलो, फिरलो, आता जेवायला आलतो. आता हे आम्हाला ड्रॉप करल स्टेशनला. बेलापूर स्टेशनला. तिथून 15 करोड आणि किया 15 लाख. 15 करोडाच्या ट्रेनमध्ये जाऊन दूर. तर बघत राहा व्लॉग. भावाला सपोर्ट डे 1 काय माहिती कधी येईल. भाई या धाब्यावर येऊ नका, लय घाण लागतं. हा, लय बघ. ए भाई अप्रू, मी तर असंच बोललेलो पण ही खरं बोलली. खरं सांगलं नाही लागत. चला गाईज, माझ्या ब्लॉग एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. असंच भावाला सपोर्ट करा. बाय बाय. चल 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 चल. पुण्यामध्ये जेवढे ओलावरती दाखवतात ना तेवढे घेत नाही. तुम्ही कसं घेता? मीटरवरती घेता की कसं घेता? ते डबल दिलं तरी चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ओके. ओला तिकडे जर 3 ह्याला दाखवत असेल ना, म्हणजे 300ला वगैरे, तर ऑलमोस्ट तुझ्या 500 पर्यंत जातं. 200 रुपये एक्स्ट्रा खरंच जातं. पण सगळेच नाही, कोण जे असतात ना ते नॉर्मल पण हे करतात. ड्रायव्हर साहेब, हो, करते. ड्रायव्हर साहेब, बाय 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 बाय. बाय बाय. हे तू कसं जाणार? इथून चालत जाणार नाशिक पर्यंत. नाही, नाशिकला नेरूळ पर्यंत इथून चालत, मग ट्रेन परत चालत, मग लिफ्टने जाणार वरती. तर फायनली मी घरी आलो आहे. खूप दमलो आहे मी. जवळपास 2 महिन्यांनंतर माझ्या फ्रेंड्सला भेटलो होतो आज. खूप मजा आली. डिनर वगैरे मस्त झाला आणि
मला माहीत नाही मी परत त्यांना या महिन्यात भेटेन की नाही. मे बी नेक्स्ट मध्ये भेटेन. आणि जस्ट घरी येता येता मी ही बुक घेतली आहे, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. ही मला माझ्या सरांनी रेकमेंड केली होती. सो मी ही आता रीडिंग स्टार्ट करणार आहे ह्याची. आणि दॅट्स इट फॉर टुडे. आजचा व्लॉग इथेच खतम करतो आहे मी. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.